नमस्ते, सत श्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम। मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये। आजचा दिवस लिंबी चिंचोळी गावासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवसापासून जे लिंबी चिंचोळी गावामध्ये खूपच सुंदररित्या जत्रेची जी सुरुवात झालेली आहे, तशीच जत्रेची सुरुवात जी आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच होते आणि खूपच सुंदररित्या जे आहे आज रमजान ईदचा त्योहार व त्यासोबतच गावामध्ये जे आहे जत्राचं पण श्री जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर महाराजांची जत्रा सुद्धा सुरू झालेली आहे। माशाअल्लाह या ठिकाणी तुम्ही बघू शकता पब्लिक जे आहे फुल हंडे वगैरे घेऊन तयार आहे। पूर्ण गावामध्ये जे आज पूर्ण लोक फिरतात आणि गावातलं पाणी घेऊन जे आहे या ठिकाणी जे आहे आपल्या जे शेतातलं जे मंदिर आहे जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर महाराजांचा, त्या ठिकाणी जे पाणी घेऊन जाण्यात येते आणि तिथं जे अभिषेक केला जातो आणि उद्या जे आहे तिथलं पाणी आणून जे या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये जे अभिषेक केला जातो भाई, पूर्ण मिरवणूक जे आहे सुंदररित्या निघत आहे। तर बघूया कशा प्रकारे काय काय होत आहे का नाही, खूपच सुंदररित्या चालू आहे भाई। लिंबी चिंचोळी गावातील संपूर्ण पोरी सगळेजण जे मिळून या ठिकाणी हंडे वगैरे घेऊन जातात आणि हे भव्य दिव्य अशी मिरवणूक जी आहे गावातून काढली जाते पाण्यासाठी। कळश मिरवणूक पण म्हणू शकतो आपण याला। और जरांगे पाटिल क्या बोलते? चलो यात्रा अच्छा चले। बहुत ही बढ़िया चालू है भाई। चलो अभी जो है रमज़ान ईद का भी अपने को जो है त्यौहार है आज माशाल्लाह, ईद का भी त्यौहार है, उसके साथ साथ जो है गांव में जत्रे का भी जो है शुरुआत हो चुकी है। तो बहुत ही शानदार चल रहा भाई, एक साथ जो है दो खुशियाँ जो है गांव में आई माशाल्लाह। और यही जो है हमारी लिंबी चिंचोड़ी गांव की खासियत है, हमारे गांव की गंगा जमनी तहजीब है। तो चलो सीधा जो है मस्जिद की तरफ जाएंगे, वहाँ भी जो है जमात की तैयारी चालू है ईदगाह की तरफ जाने के लिए। चलो तर खूपच सुंदररित्या जे आहे या ठिकाणी लिंबी चिंचोळी गावामध्ये जत्रेची सुरुवात झालेली आहे। कालचा दिवस जे आहे पहिला दिवस होता, जेव्हा जे गावातील मंदिरातली मूर्ती जी आहे श्री जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये घेऊन जाण्यात आली पालखीमधून, आणि आजचं जे आहे दिवस दुसरा दिवस आहे, जेव्हा जे आहे गावातील पाणी जे आहे कळस भरून जे आहे घेऊन जाते मंदिरापर्यंत, आपल्या जगद्गुरू श्री रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत, आणि तिथं जे आहे अभिषेक केला जातो आजच्या दिवशी, आणि उद्या जे आहे तिथलं पाणी आणून जे या मंदिरामध्ये अभिषेक केला जातो। तर खूपच सुंदररित्या चालू आहे। आता जे मिरवणूक गेली आपण बघितलो, खूपच सुंदररित्या जे आहे वाजत गाजत जे गावातून ही मिरवणूक निघते आणि गावातील जे पब्लिक पूर्ण पोरं ढोरं सगळेजण जे एन्जॉय करत हे पूर्ण पाणी जे आहे कळश भरून जे आहे मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि तिथं अभिषेक करतात। ही जे जत्रा पूर्ण 5 दिवस चालते। शेवटच्या दिवशी जे आहे पूर्ण आपलं जे आहे अंबिल बिनगीची मिरवणूक असते, मग त्याच्यानंतर जे आहे संध्याकाळी कुस्त्या वगैरे असतात आणि रात्री जे आहे परत येताना आपलं दारू गोळ्याचा वगैरे कार्यक्रम असते। तर खूपच सुंदररित्या जे यावर्षी जत्रा होणार आहे। तर बघूया काय काय होतं काय नाही। जत्रा आणि ईद जे एकाच वेळेस आले, त्यामुळे जे लिंबी चिंचोळी गावामध्ये एकदम डबल जे आहे खुशी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। तर चला आता ईदसाठी पण आपल्याला बोलवत आहेत ईदच्या नमाजासाठी, तर ईदच्या नमाजासाठी आता निघूया। धन्यवाद।